हाय फ्रेंड्स, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। आज मी चाललो आहे एक अशा नदी किनारी की जी नदी पूर्णतः दरी खोऱ्यातून एका जंगलातून उगम पावते। त्या नदी किनारी आज आम्ही फिश फ्राय, चिकन फ्राय बनवणार आहोत। ते तुम्हाला आम्ही पुढे दाखवतोच। मेन हायवे सोडून आम्ही आत टर्न केला तेव्हा समोरच एंट्री केल्या असं वाटू लागलं की जणू काही कोकणात आलोय। रत्नागिरी, मालवण येथील जी घरं असतात ती इथे पाहायला मिळाली। समोर जो आपल्याला डोंगर दिसत आहे त्याच डोंगराच्या बाजूने ती नदी वाहते जिथे आज आपण चाललो आहोत। गावातून बाहेर पडल्यावर पुढे आल्यावर पूर्ण निसर्गरम्य वातावरणात अरे हे काय समोर ये तो कुत्ता है साला, मुझे लगा बीच में ये लोमड़ी कहाँ से आ गया। बाय द वे जाने दो, आपण पुढे जाऊया। आजूबाजूला झाडं असलेल्या रोडमधून जाताना जणू काही असं फिलिंग होत होतं की आपण कोकणात प्रवास करतोय। पण हे कोकण नसून रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात वसलेले एक गाव आहे। ओ ये देखो, ये बीच में कुत्तों की टोली। आप देख सकते हो गोरी वाली को छोड़ के ये काली वाली के पीछे पड़ गए। इनको यही जगह मिलती है। चला जाऊ दे, ते गेले त्यांच्या रस्त्याला, आपण जाऊ आपल्या रस्त्याला। पुढचा रस्ता पाहू शकता तुम्ही, किती चिखल आहे आणि आजूबाजूला किती झाडी आहे। ती समोर अजून एक खड्डा आला आहे। आता गाडी बघूया कशी निघते। कशी तरी यातून गाडी काढलेली आहे। आता परत पुढे तेच खड्ड्यांचा विषय बघूया। आता पुढे अजून किती खड्डे लागत आहेत, जायला किती टाइम लागतोय तो आपल्याला। आजूबाजूला तुम्ही पाहू शकता डोंगराच्या तर जवळपास आलोय आपण, पण रस्ता अजून खूप लांब आहे। ते परत एका कुत्र्याचं दर्शन झालेलं आहे। आज वाटते नुसते कुत्रे दिसत आहेत। आमचे फ्रेंड पुढे आलते, ते समोर थांबलेले आहेत। हे बघा पुढे परत एकदा चिखलातनं प्रवास करायला लागतोय। चला फायनली आम्ही त्या गावापाशी आलो जिथे ती नदी लागते। एक छोटंसं गाव आहे जिथे आदिवासी लोक राहतात। आम्ही त्यांच्याकडनं काही थोडीफार पाटी घेतली चूल पेटवण्यासाठी। ही बघा नदी, जेच नदी किनारी आम्ही जेवण बनवणार आहोत तीच ही नदी। या नदीचा उगम समोरील डोंगरांच्या मधून होतो। या नदीचं तुम्ही पाणी पाहू शकता, जास्त काही खोल नाही, पण पाणी वाहत असल्यामुळे त्यात पोहायला खूप मजा येत होती। त्यानंतर आम्ही एका दगडाच्या जवळ चूल पेटवली। चूल पेटवल्यानंतर चिकन मॅरिनेट करून घेतलं, फ्राय करत चिकन ठेवलं। त्यानंतर फिश पण बनवले। हे सगळं काही फ्राय होत असताना आम्ही त्या वेळात शूट करायला चालू केलं। आजूबाजूच्या परिसरात आम्ही फोटोशूट करून परत थोडं पाण्यात उतरून शूट केलं। शूट करून झाल्यावर आम्ही जेवण करून घेतलं। जेवणानंतर पाऊसही वरती भरायला चालू झाला, त्यामुळे आम्ही आमचं जे काही आहे ते शूट करून जेवण करून लवकर निघायचा प्लॅन केला। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। यापुढील व्हिडिओ तुम्हाला मी नक्कीच माझ्या चॅनलवरनं दाखवील।